साहेबांच्या आव्हानानंतर तुम्ही स्वतः आज इलेक्ट्रिक कारने प्रवास केला. जिल्हावासियांना काय आव्हान करणार? बघा, जेव्हा आपल्या देशाचे कुटुंब प्रमुख आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब जेव्हा आपल्याला काही सूचना करतात, आव्हान करतात, ते देश हितासाठीच असतं. शेवटी ते स्वतःचा काही स्वार्थ नजरेसमोर ठेवत नाही. कुठल्याही पक्षाच्या दृष्टिकोनातून काही पक्षाचा नेता म्हणून त्यांनी हे आव्हान केलेलं नाही आहे, पण देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी काही अपेक्षा आणि काही आव्हान आपल्यासाठी केलेलं आहे. तर देशाच्या प्रत्येक नागरिकाने हे जे काही केलेलं आव्हान ते सकारात्मक दृष्टिकोनातून घ्यावं, त्याला पूर्ण करायला प्रयत्न करावं. शेवटी देशाच्या पंतप्रधानांना आपल्या भविष्याची चिंता आहे आणि आपलं भविष्य अतिशय सुखरूप राहावं या दृष्टिकोनातून केलेलं ते आव्हान आहे. म्हणून आम्ही जसं काल आपल्या आदरणीय मुख्यमंत्री साहेब 2 व्हीलरने विधानभवनात गेले, मी चालत गेलो, तर आजही आमच्या जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत असताना EV गाडीने प्रवास करणं हे मी आता सुरुवात केलेली आहे. जिल्हाधिकारी मॅडमनी काही आठवड्या अगोदरच तो पाऊल उचललेला आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण एकत्र मिळून जेवढी जास्त प्रेरणा समाजामध्ये देऊ शकतो, आम्हाला पाहून लोकांनी जास्तीत जास्त EV गाड्या वापराव्या हा आमचा हेतू आहे आणि त्या दृष्टिकोनातून पावलं टाकली पाहिजे. जिल्ह्यामध्ये अनेक